नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी शीतल. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांची माहिती जाणून घेत असतो. तर आजच्या सत्रात आपण जाणून घेतोय अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांचं पराक्रम, धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्य या शब्दांना जर एखाद्या महान व्यक्तिमत्वाने जिवंत अर्थ दिला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळात परकीय सत्तांनी भारतभूमीवर अत्याचाराचे सावट पसरवले होते, ज्या काळात सामान्य जनतेचे स्वातंत्र्य हिरावले गेले होते, त्या काळात सह्याद्रीच्या कुशीत एक तेजस्वी सूर्य उदयास आला. तो सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या मोजक्या मावळ्यांच्या साथीने अदम्य इच्छाशक्ती, अद्वितीय युद्धनीती आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम यांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रातून आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचे संस्थापक, आदर्श शासक, कुशल योद्धा आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान, पराक्रमी, दूरदर्शी आणि आदर्श शासक होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून परकीय सत्तांच्या जोखडातून जनतेची मुक्तता केली आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते, जे दख्खनमधील आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये कार्यरत असलेले पराक्रमी सरदार होते. त्यांच्या आई जिजाबाई या अत्यंत कर्तृत्ववान आणि दूरदर्शी महिला होत्या. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच धर्म, न्याय, स्वाभिमान आणि स्वराज्य याचे संस्कार दिले. रामायण, महाभारत आणि इतर वीरांच्या कथा सांगून त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा निर्माण केली. शिवाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेले. त्या काळात दख्खनमध्ये मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही या परकीय सत्तांचे वर्चस्व होते. जनतेवर अत्याचार होत होते आणि स्वातंत्र्याचा अभाव होता. पुण्याची जहागिरी शहाजीराजांकडे होती, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांचे संगोपन आणि शिक्षण केले. दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला, प्रशासन आणि राज्यकारभाराचे धडे दिले. शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि किल्ल्यांचे महत्त्व यांचे ज्ञान मिळवले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यांनी 1646 तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला. त्यानंतर त्यांनी राजगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड आणि इतर अनेक किल्ले जिंकले. त्यांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा प्रभावी वापर करून बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सैन्याचा पराभव केला. त्यांच्या लष्करी डावपेचांमुळे शत्रू नेहमीच चकित होत असत. 1659 विजापूरचा सरदार अफझल खान शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आला, परंतु प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत शिवाजी महाराजांनी आपल्या धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अफझल खानाचा पराभव केला. ही घटना स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. 1663 त्यांनी पुण्यातील
लाल महालात मुघल सरदार शाहिस्ता खानावर धाडसी हल्ला करून त्याला पराभूत केले. 1664 त्यांनी सुरत शहरावर स्वारी करून मोठी संपत्ती मिळवली, ज्यामुळे स्वराज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत झाले. 1666 औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावले, परंतु तेथे त्यांना नजरकैद ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी अत्यंत चातुर्यानं आग्र्याहून सुटका करून पुन्हा स्वराज्यात ते परतले. ही घटना त्यांच्या बुद्धिमत्ता आणि धैर्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वराज्य मजबूत करण्यास सुरुवात केली आणि अनेक किल्ले पुन्हा जिंकले. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. त्यानंतर हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. त्यांनी सक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली. अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून राज्यकारभार अधिक प्रभावी केला. या मंडळामध्ये पेशवा, अमात्य, सुमंत, सचिव, सेनापती, न्यायाधीश आणि इतर मंत्री यांचा समावेश होता. त्यांनी न्यायव्यवस्था मजबूत केली आणि जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या. शिवाजी महाराजांनी सागरी संरक्षणाचे महत्त्व ओळखून आरमारची स्थापना केली. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी किल्ले बांधले आणि भारताच्या किनारपट्टीचे संरक्षण केले. ते एक कुशल प्रशासक, पराक्रमी योद्धा आणि दूरदर्शी शासक होते. त्यांनी सर्व धर्माचा आदर केला आणि जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. 3 एप्रिल 1660 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. परंतु त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यांचे आदर्श आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी जनतेमध्ये स्वाभिमान, धैर्य आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांना महान राष्ट्रनायक म्हणून सदैव स्मरण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम यांची प्रेरणा देते. त्यांच्या कार्यामुळे भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकार झाली. त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण करते. श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, ते स्वाभिमानाचे प्रतीक होते, न्यायाचे रक्षक होते आणि स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान राष्ट्रनायक होते. त्याने आपल्याला शिकवले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते. त्यांचे जीवन आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या ध्येयासाठी अखंड प्रयत्न करण्याची प्रेरणा देते. आजही सह्याद्रीच्या प्रत्येक किल्ल्यावर, प्रत्येक मातीच्या कणात आणि प्रत्येक मराठी मनात शिवराय जिवंत आहेत. चला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात स्वराज्य म्हणजेच आत्मविश्वास, शिस्त आणि कर्तृत्व निर्माण करूया. शिवरायांच्या अफाट कर्तृत्वाला रेडिओ MPSC गुरुतर्फे मानाचा मुजरा. श्रोतेहो, शिवरायांची ही गाथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला माहिती आवडल्यास किंवा अभिप्राय कळवायचा असेल तर आमच्याशी व्हॉट्सअप क्रमांकावरून तुम्ही संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. तेव्हा मी शीतल आपल्या सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विशेष सत्रामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली